मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त कोण झाले आहेत? तर इक्बाल चहल, प्रवीण परदेशी यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली आहे. दिल्ली सरकारने सुरू केलेली ऑनलाईन टोकन व्यवस्था काय आहे? तर दारूच्या दुकानांसमोर लांब रांगा रोखण्याकरता ही व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे दिल्लीतील मद्यप्रेमींना घर बसल्या दारूसाठी बुकिंग करता येईल. कोरोनाच्या महासाथीमुळे बाधित झालेल्या देशभरातील कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करण्याकरता केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना. लक्षात ठेवायचे, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना. गरीब कुटुंबांना 3 महिन्याचे धान्य पुरवले जाणार आहे या योजनेमार्फत. कोरोनावरील जगातील पहिली लस शोधण्याचा दावा कोणत्या देशाने केला आहे? तर इटलीने केला आहे. कोरोनाच्या लसीवर सध्या काम चालू असून उन्हाळ्यानंतर या लसीची माणसांवर चाचणी सुरू होणार आहे. इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय का घेतला? तर इराणने रियान हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. रियान हे चलन बदलून तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला. एका तोमानची किंमत ही 10,000 रियान इतकी आहे. अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधामुळे इराणी चलन मोठ्या प्रमाणात घसरत असल्यामुळे हा निर्णय त्याला घ्यावा लागला. दारूवर किती टक्के स्पेशल कोरोना व्हायरस टॅक्स लावण्यात आला आहे? तर 70% ऑन MRP. वंदे भारत मिशन काय आहे? तर वंदे भारत मिशनद्वारा एअर इंडिया या सरकारी विमानांद्वारे 15,000 भारतीयांना टप्प्याटप्प्याने परदेशात अडकलेल्या ठिकाणांवरून तिरुअनंतपुरम, दिल्ली तसेच मुंबईमधील विमानतळांवर आणले जाणार आहे. भारत पे या कंपनीने स्मार्टफोनला स्पर्श न करता व्यवहारांचा तपशील बघण्याकरता मानवी ध्वनीच्या आदेशावर चालणारे कोणते 2 ॲप तयार केले आहेत? तर पैसा बोलेगा आणि भारत पे बॅलन्स. कोणत्या राज्य सरकारने आयुष कवच कोविड या नावाने मोबाईल ॲप तयार केले आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश. कोविड-19चा सामना करण्यासाठी मदत करू शकणाऱ्या आरोग्यवर्धक घरगुती उपायांची माहिती देण्यासाठी. कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले आहे? तर सेल्को सोलार लाईट. ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी. भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणत्या देशाने सामंजस्य करार केलेला आहे? तर रशियाने. रुग्णांच्या संपर्कात न येता त्यांची तपासणी करण्यासाठी मध्य प्रदेशात विकसित केलेल्या वाहनाचे नाव काय? तर संजीवनी. कोणत्या युनेस्को ग्युइलेर्मो कॅनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम 2020 हा पुरस्कार देण्यात आला आहे? तर जिनेद बेदोया लिमा, कोलंबियाचे पत्रकार आहेत. CM ॲप म्हणजेच कॉम्प्रेसिव्ह मॉनिटरिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्राइस अँड प्रोक्युपमेंट ॲप कोणी तयार केले आहे? आंध्र प्रदेशने. दररोज ग्रामीण पातळीवर फळभाज्यांची खरेदी विक्री यासह अनेक शेतीविषयक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कोणते राज्य सरकार निगाह योजना राबवत आहे? तर हिमाचल प्रदेश. कोविड-19च्या जनजागृतीकरता इतर राज्यातून परतलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना रोगाविषयक शिक्षण देण्यासाठी, सामाजिक अंतर राखण्याला प्रोत्साहन देण्यासाठी. कोणत्या संस्थेने सुरक्षित दादा दादी आणि नाना नानी अभियान सुरू केले आहे? तर नीती आयोगाने. कोविड-19च्या काळात ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी झारखंड सरकारने कोणत्या 3 योजना सुरू केल्या? तर बघा, झारखंड बिरसा हरित ग्राम योजना, रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण, नीलांबर पितांबर जलसमृद्धी योजना जलसंवर्धनासाठी, वीर शहीद पोटो हो खेल विकास योजना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी. कोणत्या कंपनीने आयसोलेटेड नॉट अलोन नावाने एक मोहीम सुरू केली आहे?
ॲव्होन घरगुती हिंसाचारातून वाचलेल्यांना मदत करण्यासाठी. कोणत्या व्यक्तीची आर्मी ट्रेनिंग कमांडचे नवे कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? तर लेफ्टनंट जनरल राज शुक्ला. कोरोना व्हायरसच्या लढाईत अनेक अब्जाधीशांनी हात सैल केले. त्यापैकी पहिल्या तिघांची नावं काय बघा. तर पहिला क्रमांक आहे ट्विटरचे मालक जॅक डॉर्सी. दुसऱ्या क्रमांकावर आहेत मायक्रोसॉफ्टचे बिल गेट्स. तिसऱ्या क्रमांकावर अझीम प्रेमजी, विप्रोचे मालक. भारत देशाला मदत करणारे रतन टाटा आणि अझीम प्रेमजी. लॉकडाऊन दरम्यान कोणत्या 3 राज्यांनी आपल्या श्रम कायद्यात, कामगार कायद्यात बदल केला आहे? तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात. लोकांच्या नोकऱ्या कायम राहाव्यात आणि गुंतवणूकदार आकर्षित व्हावेत यासाठी कामाचे तास 8 वरून 12 करण्यात आले आहेत. कोणत्या देशात परिवहन क्षेत्रात वन्स इन अ जनरेशन गुंतवणूक योजनेची घोषणा केली? तर ब्रिटनमध्ये. या गुंतवणुकीतून पायवाट तसेच सायकल चालविण्यास सोयीस्कर मार्गांची बांधणी केली जाईल. कोणत्या संस्थेने देशभरातल्या 200 प्रयोगशाळांमध्ये कोविड-19 तपासणी उपकरण वितरित करण्यासाठी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR सोबत करार केला? तर इंडिया पोस्टने. 2020 साली जागतिक स्थलांतरित पक्षी दिनाची संकल्पना काय होती? तर बर्ड्स कनेक्ट अवर वर्ल्ड. मे आणि ऑक्टोबर महिन्याचा दुसरा शनिवार या दिवशी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा केला जातो. कोणत्या राज्य सरकारने प्रवासी राहत मित्र ॲपचे अनावरण केले? तर उत्तर प्रदेशने. कोविड-19च्या टाळेबंदीच्या काळात देशाच्या इतर भागातून परत येणाऱ्या कामगारांना राज्यात आरोग्य सेवा, जीविका आणि रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी. भारत सरकारच्या कोणत्या विभागाने ॲनिमल हजबंडरी स्टार्टअप ग्रँड चॅलेंज नावाने एक प्रतिस्पर्धा आयोजित केली? तर पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय. कोणत्या राज्याने स्टार्टअप उद्योगांना मदत करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे? तर गुजरातने. सध्या कोणत्या पॅरालिम्पिक ॲथलीटने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा केली? तर दीपा मलिकने. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतून निवृत्ती. पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी तिने हा निर्णय घेतला. पॅरालिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू आहे ती. कोविड-19 अँटीबॉडीचा शोध घेणारी पहिली स्वदेशी किट कोठे तयार झाली आहे? तर पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी NIV मध्ये. 2.5 तासात 90 चाचण्या घेण्याची या किटची क्षमता आहे. त्याला कोविड कवच एलिसा म्हणतात. दिल्ली सरकारने बांधकाम मजुरांसाठी किती रुपयांची मदत जाहीर केली? तर 5,000. कोणत्या दिवशी जागतिक ॲथलेटिक्स दिन साजरा करतात? तर 7 मे. खेळाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी युवा वर्गाला क्रीडा क्षेत्राला उत्पन्नाचे व्यावसायिक क्षेत्र म्हणून निवड करण्यास प्रोत्साहन करण्यासाठी. सोहराई खोवर चित्रकलाला GI टॅग मिळाला आहे. ती कला नेमकी कुठली? तर सोहराई खोवर चित्रकला झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील स्थानिक नैसर्गिकरित्या उपलब्ध मातीचा वापर करून स्थानिक आदिवासी महिलांनी ही कला विकसित केली आहे. तेलिया रुमालाला देखील GI टॅग मिळाला आहे. ती कला नेमकी कुठली? तर तेलिया रुमालाची कला आहे ती तेलंगणाच्या तेलिया रुमालात त्यांच्या कपड्यात सुती लूमसह हातांनी तयार केलेल्या वेगवेगळ्या रचनांचा समावेश असतो. लाल, काळा आणि पांढरा या रंगात त्यांचे डिझाईन असते. कोणत्या मंत्रालयाच्या वतीने चॅम्पियन नावाचे एक संकेतस्थळ कार्यरत करण्यात आले आहे? तर सूक्ष्म लघु मध्यम उद्योग मंत्रालयाने. चॅम्पियन्सचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. हे संकेतस्थळ छोट्या उद्योगांना जागतिक पातळीवर व्यापक बनवण्याकरता, अडथळे दूर करणे, त्यांना पाठिंबा आणि आवश्यक ती मदत करणे, प्रोत्साहन देणे याकरता. कोणत्या व्यक्तीची गुगल क्लाउड या कंपनीच्या अभियांत्रिकी विभागाच्या उपाध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?
तर अनिल भन्साळी. भारतातील सर्वात मोठा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? तर मध्य प्रदेशच्या विंध्याचल. ऊर्जा आहे त्याची 4760 मेगावॅट. विद्यार्थ्यांचे घरीच ऑनलाईन वर्ग घेण्यासाठी झारखंड सरकारने दूरदर्शनच्या कोणत्या वाहिनीसोबत भागीदारी केली आहे? तर डीडी झारखंड. 2020 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाची संकल्पना काय होती? तर नर्सेस ए व्हॉइस टू लीड नर्सिंग द वर्ल्ड टू हेल्थ. फिअर ऑफ गॉड चे लेखक कोण आहेत? तर साई चंद्रवथन. भारतातल्या कोणत्या विमानतळाला भारत आणि मध्य आशियामधले सर्वोत्कृष्ट क्षेत्रीय विमानतळ म्हणून सर्वाधिक मते मिळाली आहेत? तर कॅम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळूर. स्कायट्रॅक्स पुरस्कार विजेता. कोणत्या राज्य सरकारने राज्यात FIR आपके द्वार योजना लागू केली आहे? तर मध्य प्रदेश. FIR फर्स्ट इन्फॉर्मेशनल रिपोर्ट नोंदविता येणारे पहिले राज्य. इंटरनॅशनल फॅमिली डे कधी साजरा करतात? तर 15 मेला जागतिक कुटुंब दिवस तसेच भारतीय वृक्ष दिन साजरा केला जातो. द्वेषपूर्ण मेम्स किंवा हेटफुल मेम्स चॅलेंज सध्या कोणते सोशल नेटवर्किंग ॲपने आयोजित केले आहे? तर फेसबुक. सध्या युरोपमध्ये कोरोना व्हायरस फ्री झालेला पहिला देश कोणता? तर स्लोवेनिया. सध्या पाकिस्तानच्या वन डे क्रिकेट टीमचे कॅप्टन कोण बनले आहेत? तर बाबर आझम. आत्मनिर्भर भारत अभियानाअंतर्गत केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारमणने कृषी क्षेत्र विकासासाठी किती करोड रुपयांची घोषणा केली? तर पहा, 1,00,000 करोड रुपये ची घोषणा केलेली आहे. आत्मनिर्भर भारत अभियानाद्वारे नरेंद्र मोदी यांनी 20,00,000 करोड रुपयांची घोषणा ही टोटल केलेली आहे. तर त्यापैकी 1,00,000 करोड रुपये कृषी क्षेत्रासाठी. मत्स्य संपदा योजनेसाठी 20,000 करोड. मायक्रो फूड एंटरप्राइजच्या मदतीसाठी 10,000 करोड. गाई, म्हशी, बकरी यांना लसीकरणासाठी 13,343 करोड. ॲनिमल हजबंडरी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट 15,000 करोड. हर्बल शेतीच्या प्रोत्साहनासाठी 4,000 करोड. मधमाशा पालन व्यवसायासाठी 500 करोड रुपये. केंद्रीय मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी कोविड-19च्या रुग्णांच्या तपासणीकरता राष्ट्राला समर्पित केलेल्या मशीनचं नाव काय? तर कोबास 6800. सध्या कोणत्या देशाने आय फील यू नावाचे ब्रेसलेट विकसित केले आहे ज्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार आहे? तर इटलीने. जर 2 व्यक्ती ठराविक अंतराच्या आत एकमेकांजवळ आल्या तर हे सिग्नल पास करते. माती स्मृती योजना काय आहे? तर पश्चिम बंगालने ही योजना राबवण्याचे ठरवले आहे. उपजाऊ नसलेल्या जमिनीवर मासे पालन आणि बाग उद्योग करण्यासाठी. सध्या कोणत्या राज्याने बेरोजगार तरुणांसाठी होप पोर्टल लॉन्च केले आहे? तर उत्तराखंड. हेल्पिंग आउट पीपल एव्हरीवेअर HOPE. सध्या लोकांची इम्युनिटी वाढवण्यासाठी कोणी स्पिरुलिना ग्राउंडनट चिक्की विकसित केली आहे? तर स्पिरुलिना ग्राउंडनट चिक्की CFTRI ने विकसित केली आहे. कोणत्या संस्थेने जागतिक एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2020 अहवाल प्रसिद्ध केला? जागतिक आर्थिक मंच. त्यामध्ये स्वीडन पहिल्या क्रमांकावर, स्वित्झर्लंड द्वितीय क्रमांकावर आणि फिनलँड तृतीय क्रमांकावर आहे. तर भारत 74व्या क्रमांकावर आहे. कोणत्या कंपनीने भारतातच पूर्णपणे तयार केलेले पहिले PPE किट स्मिलिंग यंत्र विकसित केले आहे? तर मॅक पॉवर CNG. इंटरनॅशनल डे ऑफ लाईट कधी साजरा करतात? तर 16 मे. जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा केला जातो? तर 17 मे.
शिंगयुन 201 आणि 202 नावाचे 2 उपग्रह प्रक्षेपित कोणी केले आहेत तर चीनने. राजीव गांधी किसान न्याय योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे तर छत्तीसगड. कोणत्या भारतीय लष्करी संस्थेने टूर ऑफ ड्युटी नावाचा इंटर्नशिप उपक्रम राबवण्यासाठी सुरुवात केली तर भारतीय भूदलाने. तरुणाईला सैन्यात दाखल होण्यास प्रोत्साहन देण्यासाठी. कोणत्या संस्थेने लाईटवेट कार्बन फोम बॅटरी विकसित केली आहे तर भोपाळच्या एडव्हान्स मटेरियल अँड प्रोसेसेस रिसर्च इन्स्टिट्यूट. लाईटवेट कार्बन फोम बॅटरी कुठे? भोपाळच्या ॲडव्हान्स्ड मटेरियल्स अँड प्रोसेसेस रिसर्च इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये. संयुक्त राज्य अमेरिकामध्ये कोणत्या दिवशी सशस्त्र दल दिन साजरा करतात तर मे महिन्याचा 3रा शनिवार, यावर्षी 16 मेला तो दिवस होता. सिक्कीम राज्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 16 मेला. 16 मे 1975ला सिक्कीम भारतीय संघराज्याचा 22वा राज्य बनला. समुद्रात गस्त घालण्यासाठी बांधलेल्या भारतीय तटरक्षक दलाच्या पहिल्या जहाजाचे नाव काय तर ICGS सचेत. 15 मे 2020ला भारतीय तटरक्षक दलात समाविष्ट देशातच बांधण्यात आलेले भारतीय तटरक्षक दलाचे पहिले CGOPV जहाज आहे. त्याची बांधणी गोवा शिपयार्ड लिमिटेडने कंपनीने केली. तर डिजिटल माध्यमातून चालवण्यात येणारे हे पहिले जहाज आहे. कोणत्या मंत्रालयाच्या वतीने गोल कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला आहे तर आदिवासी कल्याण मंत्रालय. आदिवासी तरुणांना डिजिटल माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी फेसबुक कंपनीच्या सहाय्याने. कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी समग्र शिक्षा कार्यक्रमाचा आरंभ केला? जम्मू व काश्मीर. वर्ग भरविण्यासाठी स्थानिक केबल नेटवर्क तसेच व्हॉट्सअप ग्रुप अशा तंत्रज्ञानात्मक व्यासपीठांचा वापर केला आहे. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत शिक्षण देण्यासाठी प्रत्येक वर्गासाठी एक समर्पित दूरदर्शन वाहिनी सुरू करण्याचा चालवलेल्या उपक्रमास काय म्हणतात तर PM ई-विद्या. इव्हेंट बॉट काय आहे तर इव्हेंट बॉट ट्रोजन हा अँड्रॉइड फोनवर हल्ला करतो आणि वापरकर्त्याची स्मार्टफोनमधील वैयक्तिक आर्थिक माहिती चोरतो. कोणत्या संस्थेने नॅशनल मायग्रंट इन्फॉर्मेशन सिस्टीम तयार केली आहे तर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे अडकलेल्या लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणी होणाऱ्या स्थलांतरावर लक्ष ठेवण्यासाठी शहरांना गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या 2019-20 मधील कचरामुक्त शहरांच्या स्टार रेटिंग उपक्रमात कोणत्या शहरांना 5 स्टार मिळाले आहेत तर अंबिकापूर, राजकोट, सुरत, म्हैसूर, इंदूर आणि नवी मुंबई. कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने सुकून कोविड-19 बीट द स्ट्रेस नावाने एक उपक्रम राबवला आहे तर जम्मू आणि काश्मीर. महामारी झालेल्या कोंडीमुळे उद्भवणाऱ्या मानसिक अस्थिरतेवर मात करण्याविषयी जागृती निर्माण करण्यासाठी. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 20 मे या दिवशी जागतिक मधमाशी दिन साजरा करतात. 2020 साली याची संकल्पना काय होती तर बी एंगेज्ड. आंतरराष्ट्रीय संग्रहालय परिषद आणि युनेस्को या संस्थांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी 18 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन साजरा करतात. या वर्षाची 2020 ची संकल्पना काय होती तर म्युझियम फॉर इक्वॅलिटी, डायव्हर्सिटी अँड इन्क्ल्युजन. कोणत्या विद्यापीठाची सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्स याची स्थापना केली तर राजीव गांधी विद्यापीठ येथे देशातले पहिले सेंटर ऑफ एक्सलन्स इन स्पोर्ट्स सायन्सची स्थापना होणार आहे तर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी.
नॅशनल टेस्ट अभ्यास हे मोबाईल ॲप राष्ट्रीय चाचणी संस्था NTA यांनी कोणाकरता काढले आहे? तर राष्ट्रीय चाचणी संस्था NTA यांच्या कक्षेत असलेल्या JEE नीट यांसारख्या परीक्षांसाठी उमेदवारांना सराव करता यावा म्हणून कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHOच्या कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली? तर डॉक्टर हर्षवर्धन केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत. ते भारत जपानकडून पदाचा कार्यभाग स्वीकारणार आहे. जागतिक मापनशास्त्र दिनाची संकल्पना काय आहे? तर दरवर्षी 20 मेला हा दिन साजरा करतात. यावर्षी मेजरमेंट्स फॉर ग्लोबल ट्रेड ही संकल्पना आहे. कामाच्या ठिकाणी वावरण्यासाठी डिजिटल इम्युनिटी पासपोर्ट सुविधा सादर करणारा कोणता देश जगातील पहिला देश ठरला? तर एस्टोनिया. या तंत्रज्ञानाद्वारे लोकांच्या प्रतिकार शक्तीविषयी माहिती मिळवली जाते. तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची खात्री केली जाते. छोट्या व्यवसायांना मदत करण्याच्या हेतूने फेसबुक कंपनीने सादर केलेल्या ई-कॉमर्स उपक्रमाचे नाव काय? तर शॉप्स. या उपक्रमाच्या माध्यमातून व्यवसायांना कंपनीच्या व्यासपीठावर आणि इंस्टाग्रामवर मोफत डिजिटल दुकान उघडता येणार आहे. कोणत्या कारखान्यात भारतीय रेल्वेचे स्वदेशी निर्मित सर्वाधिक शक्तिशाली लोकोमोटिव्ह तयार करण्यात आली आहे? तर मधेपुरा इलेक्ट्रिक लोको फॅक्टरी कुठे आहे? ही बिहारमध्ये. त्याचं नाव काय आहे? तर WAG-12 नंबर 60027. मेक इन इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत त्याची निर्मिती झाली आहे. पंडित दीनदयाळ अध्यक्ष जंक्शनवरून या इंजिनाचे उपाध्यक्ष जंक्शनवरून या इंजिनाचे 18 मे 2020 पहिल्यांदा व्यावसायिक पातळीवर यशस्वी संचलन झाले. या कारखान्यात 12,000 अश्वशक्ती क्षमता असलेल्या भारताच्या पहिल्या स्वदेशी रेल्वे इंजिनाची निर्मिती झाली. बरं, तर भारताचा मँगो मॅन म्हणून कोणाला ओळखले जाते? त्यांनी कोरोना योद्ध्यांना अनोखा सलाम कसा केला आहे? तर भारताचा मँगो मॅन म्हणून हाजी कलीमुल्लाह खान यांना ओळखले जाते. ते आंब्याचे वेगवेगळे वाण विकसित करत असतात. त्याबाबत त्यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे. त्यांनी नुकत्याच विकसित केलेल्या 2 वाणांना डॉक्टर आंबा आणि पोलीस आंबा असं नाव देऊन कोरोना योद्ध्यांना अनोखा सलाम केला आहे. आत्मनिर्भर भारतासाठी किती गायकांनी जयतु जयतु भारतम गाण्याची रचना केली आहे? तर 211. PME विद्या कार्यक्रमासाठी 100 विद्यापीठांना निवडण्यात आले आहे. तर PME विद्या काय आहे? तर इयत्ता 1ली ते 12वी करता दूरदर्शनवर 12 चॅनल बनवण्यात येणार आहेत DTH मार्फत. इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलने बॉल चमकविण्यासाठी थुंकी वापरण्यावर निर्बंध घातले आहेत. त्याचे मुख्य कारण काय आहे? सध्या तर थुंकीमुळे कोरोना व्हायरस पसरू शकतो, त्याच्यामुळे बंदी घातली आहे. अलीकडेच